नाना देशमुख हे व्यक्ती हे आपल्या एका प्रकारचं प्रूफ आहे आणि ते नकाशे वगैरे सगळे नगरपालिकेकडे आहेत. नाना, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जे नाले बोले ते तुम्ही दाखवलेले आहेत, परंतु ते आजपर्यंत रेकॉर्डवर आलेले नाहीये. तर ते रेकॉर्डवर येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत पण ते घेत नाहीये. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? नाले प्रत्यक्षात नगरपालिकेने रेकॉर्डवर घेतलेले नाहीयेत, पण स्टॉर्म वॉटर प्रोजेक्ट करायचा असं नगरपालिकेच्या मनात आल्यानंतर म्हणजे लोकप्रतिनिधीच्या मनात आल्यानंतर 2019 साली त्याचा सर्व्हे करण्यात आला आणि निसर्ग संस्थेने त्यांचा सर्व्हे केला. त्या सर्व्हेमध्ये बदलापूरमध्ये वाहणाऱ्या नाल्यांच्याबद्दल त्यांनी मोजमाप पण केलेलं आहे. इथे इतकी म्हणजे त्यावेळची रुंदी 1900 साली असलेली रुंदी तिची इतकी होती, इतकी 16 मीटर होती, 7 मीटर होती, 9 मीटर होती, 40 मीटर होती, अशा प्रकारे त्यांनी मोजमाप केलेलं आहे आणि ते मोजमाप नगरपालिकेच्या दप्तरी आहे. नाना, नैसर्गिक नाल्याबद्दल तुम्ही जे आंदोलन छेडलेलं आहे, तुम्हाला हा जो तुमचा उपस्थित केला प्रश्न नैसर्गिक नाल्यांचा, त्याबद्दल तुमचं पुढचं पाऊल काय आहे? तुम्ही पुढच्या पावलाबद्दल मला विचारलात प्रश्न, पण त्याच्या अगोदर मी टाकलेल्या पावलाबद्दल मला बोलायचं आहे. का इथे नाल्यामध्ये जे इमारती बांधल्या जातात तिथे 6 ते 7 मीटर जागा सोडली जात नाही. वर त्या उलट जर ह्या गोष्टीला ऑब्जेक्शन घेतं आमची संस्था, ज्यावेळेला मंच ऑब्जेक्शन घेतं तर जागा सोडलेली नाही, तर तितकी ती जागा नाल्यामध्ये वापरतात, नाल्यामध्ये भर टाकून ती करतात. आम्हाला केलं असं दाखवतात आणि कागदोपत्री दाखवल्यानंतर पुन्हा ती जागा पण तिथे पार्किंग बिल्डिंग करता वापरतात. म्हणजे ती एका दृष्टिकोनातून बिल्डरला ते आंदोलन देत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीला जर कारणीभूत असेल तर प्रशासन आहे. प्रशासन कानाडोळा त्याच्याकडे करतं का, तर त्यांचे आर्थिक हितसंबंध असतील असं वाटतं. कारण नियमातच तरतूद आहे, नाल्यापासून 7 मीटर जागा सोडावी, 6 मीटर सोडावी. 6 आणि 7 सोडता नाल्यामध्ये अतिक्रमणाचा प्रश्नच उभं राहणार नाही ना. तर आता पुढचं पाऊल येतं हे आहे की आम्ही ज्यावेळेला अतिक्रमणाविषयी प्रश्न करतो त्यावेळेला प्रशासक राजे होते, ते आम्हाला उत्तर द्यायचे की नाले आपल्या रेकॉर्डवर नाहीये, त्याची नोंद नाहीये, त्याच्यामुळे रामी रुंदी सांगतात नाही. हे सगळे शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेले आहेत आणि त्यांच्या मेहरबानी खातर त्यांच्या सातबाऱ्यातून गेल्यामुळे त्यांच्या मेहरबानी सांगून बाबा एवढं सोड असं आम्हाला घ्यावं लागतं. तर ह्या गोष्टीचा ही गोष्ट पटण्यासारखी नाहीये. ही गोष्ट नागरिकांना फसवणुकीचा प्रकार आहे. म्हणून आता नवीन ज्यावेळेला नगराध्यक्ष स्थानापन्न झाले तर त्यांना आम्ही हे गोष्ट समजवली तर ज्यावेळेस रस्ते तयार करतात तर रस्त्याच्या आजूबाजूची जागा अक्वायर केली जाते. म्हणजे फुटपाथची असेल, गटाराची असेल किंवा वाढीव असेल अक्वायर केली जाते. तशी नाल्याची जागा पण त्यांनी अक्वायर करायची आहे. जितकं महत्व रस्त्याला तितकंच महत्व नाल्याला आहे. नाल्यावरून माणसं चालतात, वाहनं चालतात, तर नाल्यातून पाणी चालतं, आपलं जीवन चालतं आणि जीवनाला कुठेही अडथळा होऊ नये. तर या अगोदरच त्यांनी ते रेकॉर्डर ज्यावेळेला 30 वर्षापूर्वी जर यांनी रेकॉर्डर घेतलं असतं तर त्यावेळेला लोकांना जागेचं इतकं महत्व नव्हतं, त्या सहज ते रेकॉर्डर घेऊ शकलेलं असतील. आताही ते रेकॉर्डर घेऊ शकतात, कारण अजूनही त्या पाऊस पडला की ते पाण्या वाहण्याच्या खुणा तिथे दिसतातच. म्हणजे त्यांना मोजण्या बिजण्याची आवश्यकता नाही किती आहे काय आहे. आणि जर निसर्गाची वाहण्याची जी पाण्याची जागा आहे ती त्यांनी मिळवून द्यावी. आणि आता त्यांनी ते मिळवून देण्याकरता जर ते म्हणत असतील तर 7-12 तर 7-12 बोलतात ते मला पटतच नाहीये. कारण 7-12 तर सगळ्यांचे असतातच, ते निर्जीव याला 7-12 कुठे तुम्ही जाल तेव्हा नाल्यानं 7-12 येईल की नाही. तर तुम्ही तर 7-12तला भाग कट करा, त्या भागामध्ये 7-12 दाखवा आणि तर त्यांना नाल्याचा 7-12 येईल ना. म्हणून आम्ही नगराध्यक्षांना असं दिलेलं आहे का त्याची खोली, रुंदी आणि लांबी मोजून ते पूर्णपणे तुम्ही रेकॉर्डवर घ्या. तर आणि रेकॉर्डर घेतले तरच संरक्षित केले जातील. आणि समजा तिथे अतिक्रमण झालं तर एखादा नागरिक कोर्टात जाऊन पोलिसांच्याकडे जाऊन नाल्यावर दरोडा पडला म्हणून त्याचं संरक्षण करू शकेल. म्हणजे संरक्षणाचे अनेक हात मारतील. तुम्ही प्रशासनाने नाही केलं तर नागरिक करतील. याच्याकरता रेकॉर्डवर घेणं खूप महत्वाचं आहे. आणि या बाबतीत नगराध्यक्ष मॅडम आपला खूप पॉझिटिव्ह वाटल्या. त्यांना नाल्याविषयी निसर्गाच्या विषयी खूप प्रेम दिसलं. ते अगदी आपुलकीने आम्हाला विचारतात कसं काय काय आण. आणि तेव्हा मला आशेचा किरण फुटला तर ह्या मॅडम खरोखर नाल्याला मी आपली मावशी म्हणतो, आईला नदी म्हणतो. तर म्हटलं ही नाल्याची बहीणच आहे, मावशीच आहे, ही आपल्या बहिणीचं रक्षण करेल असं मला वाटलं. आणि नगराध्यक्ष रुचिता घोडपरे यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते रेकॉर्डर घेण्याकरता सगळे आम्ही प्रोव्हिजन करत आहोत.
आणि तुम्हाला या बाबतीत मी 2 दिवसात उत्तर देऊ. आता त्यांना अर्ज देऊन, हा अर्ज आम्ही दिलेला आहे त्यांना नाले रेकॉर्ड करण्याचा, हा अर्ज देऊन 10-15 दिवस झाले, पण त्यांनी उत्तर दिलं नाही. पण त्यावेळेला म्हटलं आम्ही 2 दिवसात देऊ. आता अर्जाचे उत्तर द्यायला तर ते 2 दिवसाचे 10 दिवस घेतील का 2 महिने घेत असतील, तर त्याच्यामुळे ते कधी नाले रेकॉर्डवर घेतील याच्याविषयी आम्हाला त्यांच्याविषयी विश्वास वाटत नाहीये. कारण हे नगराध्यक्ष झाले लोकप्रतिनिधी ते बोलतात, करत काही नाही असा अजूनपर्यंत अनुभव आहे. त्याकरता मी आता त्यांना सांगणार आहे, ठामपणे सांगणार आहे, त्याकरता मी आंदोलनही करणार आहे. जोपर्यंत नाल्यावर रेकॉर्डर घेत नाहीत आणि जर सरळ याच्याने नाही घेतले तर मी आमरण उपोषणाचा इशारा आपल्या माध्यमातून त्यांना देत आहे. आता तुम्ही मगाशी मला म्हटलात की नाल्यांचा काय रेकॉर्ड आहे का, काय आहे का? हो, आहे रेकॉर्ड. हे तो निसर्ग संस्थेने नाल्याच्या बदलापूर शहराचं संरक्षण केलेलं आहे. हे नाले कुठून उगम पावलेत आणि कुठे पोहोचलेत आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी किती किती फुटाचे आहेत, कुठे अतिक्रमित, या सगळ्याच्या बाबत त्यांनी त्या नकाशामध्ये दाखवलेले आहेत. तर मी त्यांना म्हणायला अगोदर 19च्या अगोदर तर जाऊ द्या, त्या 20 वर्ष मी सोडून देतो, पण निदान 7-8 वर्ष मागे जाऊन जरी ते निसर्ग संस्थेने दाखवलेले आहेत तेवढ्या जागा तरी ते अक्वायर करा. कारण त्यांची रुंदी त्यांनी दाखवलेली आहे, इथे 16 मीटर आहे, तिथे 23 मीटर आहे, इथे 7 मीटर आहे, तेवढी त्यांनी ते तयार करा. आणि याच वेळेला तिथले माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोडपणे आम्हाला असे म्हणाले की आम्ही स्ट्रॉंग पोर्टल करतो 60 फुटाचा, म्हणजे 19 मीटरचा स्टॉर्म वॉटर प्रोजेक्ट करतो. स्टॉर्म वॉटर प्रोजेक्ट केलं तर मग पुराचं पाणी कुठे थांबणार नाही, ते सरळ नदीला जाईल. तर या स्टॉर्म वॉटर प्रोजेक्ट बद्दल ते जे करतात ते त्यांना त्या इतर लोकांना नॉलेज असं मला वाटत नाही. स्टॉर्म वॉटरचाच अर्थ आहे वादळी पाऊस. वादळामुळे किंवा पुरामुळे जो पाऊस जातो ते वाहतुकीचा करण्यात आहे. मग आपल्या इतर वेळेस जो पाऊस असतो त्याचं काय? जर तुम्ही स्टॉर्म वॉटर केलं, वादळी पाऊस जर सगळ्याच उचलून त्यांनी